आज आपण सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना कुठले लाभ मिळतात, कुठले फायदे मिळतात हे बघणार आहोत। ज्यावेळेस व्यक्ती निवृत्त होते त्यावेळेस तिला सर्वसाधारणपणे काही निश्चित स्वरूपाचे लाभ प्राप्त होत असतात। हे लाभ कुठले आहेत तर सगळ्यात पहिला लाभ म्हणजे निवृत्ती वेतन। निवृत्ती वेतनलाच आपण सगळेजण काय म्हणतो, पेन्शन म्हणतो। ज्यावेळेस व्यक्ती निवृत्त होते म्हणजे एवढे वर्ष एका ठिकाणी कार्य केल्यानंतर वयोमानाची नियत अट म्हणजे निश्चित केलेली अट ती पूर्ण करते आणि ती निवृत्त होते, ती कामावरनं कमी होते, त्यावेळेस तिला आपलं उर्वरित जीवन जगण्यासाठी काय दिल्या जातं, वेतन दिल्या जातं। या वेतनालाच आपण काय म्हणतो, पेन्शन असं म्हणतो। पेन्शन शब्द सगळ्यांना माहिती आहे, परंतु आपण त्यालाच काय म्हणत असतो, निवृत्ती वेतन असं म्हणत असतो। हे निवृत्ती वेतन सर्वसाधारणपणे त्या व्यक्तीला मिळत असलेल्या पगाराच्या अर्धी रक्कम एवढी असते। तिची जी मूळ पगार असतो, तिचा जो मूळ पगार असतो त्या मूळ पगाराच्या जवळपास अर्धी होईल एवढी राशी पेन्शन म्हणून त्या व्यक्तीला मिळत असते। हे वेतन कोणाला मिळतं तर जी व्यक्ती नियत वयोमानानुसार निवृत्ती घेतली असेल, रिटायर झाली असेल तर त्या व्यक्तीला निवृत्ती वेतन मिळत असतं। जसं वयाचं 58 वर्ष किंवा 60 वर्ष पूर्ण झाले म्हणून ज्या व्यक्तीची सेवा समाप्त होते तेव्हा तिला जीवन जगण्यासाठी काय दिल्या जातं, पेन्शन दिल्या जातं, त्यालाच आपण निवृत्ती वेतन असं म्हणत असतो। दुसरं म्हणजे ज्या व्यक्तीने स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे, स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे त्याही व्यक्तीला पेन्शन निवृत्ती वेतन लागू होत असतं। आपण बघितलेलं आहे कालच की सर्वसाधारणपणे 20 वर्ष जर एखाद्या व्यक्तीची नोकरी झाली असेल तर त्या व्यक्तीने पूर्ण नोकरी केली आहे असं गृहीत धरून तिला वेतन निवृत्ती वेतन लागू होत असतं। मग बऱ्याच व्यक्ती 20 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर रिटायरमेंट घेत असतात। तिने सेवेची अट पूर्ण केलेली आहे, ती 20 वर्षाची सेवा तिची पूर्ण झाली आहे म्हणून त्या व्यक्तीला देखील निश्चित केलेलं निवृत्ती वेतन देण्यात येत असते। त्यानंतर महत्वाचं म्हणजे आजारपणामुळे निवृत्ती झालेली व्यक्ती। जर एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल, तिचं आजारपण गंभीर स्वरूपाचं असेल तर ती आपल्या कार्यावर येऊ शकत नाही, नोकरीच्या ठिकाणी येऊन ती काम करू शकत नाही। अशा वेळेस त्या व्यक्तीला काय दिल्या जाते, निवृत्ती दिल्या जाते, तिला कामातून रिटायर केल्या जातं। परंतु अशा व्यक्तीला देखील तिचा वैद्यकीय जर बॅकग्राऊंड असेल तर तिला निवृत्ती वेतन लागू होत असतं। त्यानंतर भरपाई निवृत्ती वेतन। नंतरचं कुठलं आहे, भरपाई निवृत्ती वेतन। जर व्यक्ती वैद्यकीय कारणाशिवाय म्हणजे आजारी आहे या कारणाशिवाय जर ती काही कारणास्तव निवृत्त होत असेल किंवा त्या व्यक्तीची काही चूक नसतानाही तिला शासकीय सेवेतून जर कमी केल्या जात असेल तर अशा व्यक्तीला निवृत्ती वेतन दिल्या जात असतं। जसं आपण बघतो की आता आपण बघितलेलं आहे की काही कंपन्या बंद होत आलेल्या आहे। मग या कंपन्या ज्यावेळेस बंद केल्या जातात त्यावेळेस तिथले जे कार्यरत कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांना काय केल्या जातं, दुसरीकडे एक तर समायोजित केल्या जातं, दुसरीकडे नोकरी दिल्या जाते किंवा त्यांना रिटायर्ड केलं जातं, त्यांना निवृत्त केलं जातं। मग ज्या व्यक्ती निवृत्त झालेले आहे
अशा व्यक्तींना काय केलं जातं, निवृत्ती वेतन दिल्या जात असतं. मग तिचा सेवेचा कालावधी कितीही पूर्ण झालेला असेल तरीही त्या व्यक्तीला रिटायरमेंट नंतर पेन्शन लागू होते, कारण की यामध्ये तिची काहीही चूक नाहीये. समोरच्या सेवायोजकांनी त्यांची सेवा समाप्त केलेली असल्यामुळे त्यांना इथे देखील काय होतं, निवृत्ती वेतन लागू होत असतं. त्यानंतर शासकीय सेवेमध्ये जर एखादी व्यक्ती गंभीर स्वरूपात इजा झाली तरी देखील तिला काय केलं जातं, निवृत्त केल्या जातं आणि तिला वेतन दिल्या जात असतं. जसं एखादी व्यक्ती आहे, आपण बघतो सैनिक वगैरे आहे, बरोबर आहे ना, ते काय करतात, ते लढाई करत आहे आपल्यासाठी, देशासाठी ते बॉर्डरवर जाऊन लढाई करत आहे, ते सेवा देत आहे. आणि मग ही सेवा देत असताना समजा त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली तर ते परत नोकरी करू शकत नाही. बरेचदा होतं की हात तुटतात, पाय तुटतात, डोळे जातात किंवा कुठे मेंदूलाच मार लागतो आणि त्यांचं मेंदू काम करेनासा होतो. अशा वेळेस या व्यक्तींना जी गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली आहे त्यामुळे भविष्य काळामध्ये ते कुठेही काम करू शकत नाही. परंतु त्यांनी जी सेवा दिलेली आहे ही कशासाठी दिलेली आहे, देशासाठी दिलेली आहे. शासनाच्या वतीने त्यांनी तिथे सेवा दिलेली असल्यामुळे अशा गंभीर स्वरूपाची जर इजा झालेली असेल तर त्यांना सुद्धा काय दिल्या जातं, निवृत्ती वेतन दिल्या जात असतं. त्यानंतर आहे अनुकंपा वेतन. ज्यावेळेस एखादी व्यक्ती गैरवर्तणूक केल्यामुळे किंवा अकार्यक्षमतेमुळे तिला कामातून कमी केलं जातं त्यावेळेस देखील त्या व्यक्तीला तिच्या मदत करण्याच्या दृष्टीने निवृत्ती वेतन दिलं जात असतं. याला आपण काय म्हणतो, अनुकंपा. अनुकंपा निवृत्ती वेतन म्हणजे त्या व्यक्तीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तिला देण्यात आलेलं जे वेतन असतं त्याला आपण म्हणतो अनुकंपा वेतन असं म्हणत असतो. त्या व्यक्तीचा सानुग्रहपूर्वक विचार करून अशा प्रकारचं वेतन दिल्या जात असतं. त्यानंतरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतन. कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजे काय, एखादी व्यक्ती नोकरीवर असताना किंवा नोकरी संपल्यानंतर तिला पेन्शन भेटत असताना, निवृत्ती वेतन मिळत असतानाही ती मृत झाली असेल तर तिच्या मागे तिच्या कुटुंबियांना वेतन दिल्या जात असतं. जसं आपण म्हणू की नवरा बायको आहे, नवरा गेला तर त्याच्या बायकोला वेतन भेटणार आहे निवृत्ती वेतन, बायको गेली तर नवऱ्याला निवृत्ती वेतन भेटणार आहे. त्याच वेळेस जर त्यांची मुलं अल्पवयीन असतील तर त्यांना देखील हे निवृत्ती वेतन दिल्या जात असतं. मुलगी जवळपास 21 वर्षाची होईपर्यंत मुलगी असेल तर तिला हे कौटुंबिक निवृत्ती वेतन भेटतं. मुलगा असेल तर त्याला 18 वर्षापर्यंतचं कौटुंबिक निवृत्ती वेतन भेटत असतं. हा एक म्हणजे कर्मचारी आहे तोपर्यंत तर त्याला भेटतच, परंतु तो गेल्यानंतर त्याच्यानंतर देखील त्याच्या कुटुंबियाला निवृत्ती वेतन मिळत असतं. त्याचे जे काही नियम अटी शर्ती असेल त्या नियम अटी शर्तीच्या आधी राहून हे निवृत्ती वेतन संबंधित व्यक्तीला दिल्या जात असतं. दुसरं महत्वाचं म्हणजे उपदान. उपदान म्हणजे ग्रॅच्युइटी हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहित आहे. काही काही शब्द आपल्याला इंग्लिश शब्द हे सगळ्यांच्या माहितीचे आहे, तेच मराठी शब्द सहसा आपण वापरत नाही किंवा आपल्याला त्याचा अर्थ माहित नसतो, ते नेहमीच्या उपयोगात येत नाही. म्हणूनच आपण इंग्लिश शब्द वापरले काही काही तरीही चालू शकते. जसं निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन, परंतु आपल्याला मराठी शब्द सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे उपदान, त्यालाच आपण म्हणतो ग्रॅच्युइटी. ग्रॅच्युइटी
यालाच आपण काय म्हणतो, उपदान. व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर त्याला पुढचा काळ कठीण जाऊ नये, तो त्या पुढच्या आयुष्यामध्ये सेटल होईपर्यंत, स्थिर होईपर्यंत त्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी ग्रॅच्युइटी, उपदान दिल्या जात असतं. साधारणपणे त्या व्यक्तीचा मागील 15 महिन्याचा जो काही पगार असेल तो पगार विचारात घेऊन सूत्रानुसार हे उपदान दिल्या जातं. सध्या महाराष्ट्र शासन 14 लाखापर्यंत ग्रॅच्युइटी देते. याचा अर्थ सगळ्यांना सरसकट 14 लाख ग्रॅच्युइटी भेटते असं नाही, तर सूत्रानुसार त्याच्या मागच्या 15 महिन्याचा पगार आणि दिलेलं सूत्र या सगळ्यामध्ये जी ग्रॅच्युइटी बसते ही जास्तीत जास्त किती लाखापर्यंत देते आहे, 14 लाखापर्यंत देते आहे. ती कमी असू शकते परंतु 14 लाखापेक्षा जास्त ग्रॅच्युइटी दिल्या जात नाही. महाराष्ट्र शासनाने आता 14 लाख ही मर्यादा केलेली आहे. त्यानंतर आहे भविष्य निर्वाह निधी. पीएफ, प्रॉव्हिडंट फंड. हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रॉव्हिडंट फंड काय आहे, ज्यावेळेस आपण कालच्याच ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे, ज्यावेळेस व्यक्ती नोकरी करत असते त्यावेळेस त्या व्यक्तीच्या पगारातून काही हिस्सा भविष्य काळाची तरतूद म्हणून काय केलेलं असतं, काढून घेतलेला असतो. ही रक्कम त्या नियमानुसार काढल्या जाते. सहसा ती 6% असते. 6 ते 10% ही रक्कम काय केल्या जाते, कपात केली जात असते. यालाच आपण म्हणतो भविष्य निर्वाह निधी. जर तो शासकीय सेवेमध्ये कर्मचारी असेल तर त्याला त्याच्यावर व्याज भेटतं आणि रिटायर झाल्यानंतर व्याजासह ही राशी त्याला वापस भेटते. परंतु याचा एक फायदा असाही आहे की आपला जो पैसा जीपीएफ मध्ये, प्रॉव्हिडंट फंड मध्ये जमा आहे, जर कर्मचाऱ्यांना गरज पडत असेल तर याच्यामध्ये ते कर्ज सुद्धा काढू शकत असतात. जर त्याची 10 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस झाली असेल तर हे कर्ज नॉन रिफंडेबल पण असतं, म्हणजे कर्ज काढल्यानंतर त्याला हे पैसे परत करावे लागत नाही. परंतु 10 वर्षाच्या आतली जर सर्व्हिस असेल तर मात्र त्याला हे कर्ज काय करावं लागतं, परतफेड करणं आवश्यक असते. त्यांनी जे काही कर्ज काढलेलं असेल त्याची त्याला परतफेड करावी लागत असते. कधी, जर त्याची सर्व्हिस 10 वर्षापेक्षा कमी झालेली असेल तर त्याला रिफंडेबल लोनच घ्यावं लागतं आणि 10 वर्षाच्या पेक्षा जास्त सर्व्हिस झाली असेल तर नॉन रिफंडेबल लोन सुद्धा त्याला भेटू शकतं. परंतु 10 वर्ष सर्व्हिस झाली म्हणून त्याला नॉन रिफंडेबलच लोन घ्यायची गरज नाहीये. त्याच्या इच्छेनुसार, गरजेनुसार तो कुठल्या स्वरूपाचं लोन घ्यायचं आहे हे निश्चित करू शकत असतो. हे लोन सुद्धा त्याला आपल्या मुलांचे शिक्षण आहे, लग्न आहे, घरातले इतर कार्य आहे, घराचं बांधकाम करायचं आहे, इत्यादी अनेक कारणांसाठी हे लोन त्याला सहजतेने उपलब्ध होत असतं. कारण की हा पैसा त्या कर्मचाऱ्याचाच असतो. खासगी कंपनीमध्ये आपण काल बघितलेलं आहे की कर्मचाऱ्यांनी जेवढा पैसा टाकला असेल तेवढाच पैसा त्याचा एम्प्लॉई टाकत असतो, मालक टाकत असतो. तिथे मात्र जे लोन काढण्याचे जे नियम आहे हे सारखेच असले तरीही बरेचदा कंपनी स्वतःचे काही निश्चित नियम करत असते, त्याचा त्यांनी वापर केला पाहिजे. त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजन गतिविधी. आजच्या ह्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजन हे एक आवश्यक बाब झालेली आहे. कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजन गतिविधी म्हणजे काय, तर आपण बघतो आहे की कामाचे तास अतिशय वाढलेले आहे आणि हे कामाचे तास जरी वाढलेले असले किंवा कमी असले तरीही कामाचा इतका ताण कर्मचाऱ्यांवर असतो
की त्यामुळे त्यांच्या तब्येती किंवा त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो। म्हणून बरेचदा काय केलं जातं की कार्यालयामध्येच मनोरंजनाचे विविध उपक्रम आयोजित केले जातात की ज्यामुळे कर्मचारी रिलॅक्स होतील, ते शांत मनाने काम करू शकतील। याच्यासाठी या मनोरंजनाच्या गतिविधी काय केल्या जातात, वापरल्या जातात किंवा त्याचा उपयोग केला जातो। याच्यामध्ये बरेचदा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील सामील करून घेतलं जातं। त्यांच्यासाठी कौटुंबिक सहल आयोजित केल्या जात असतात, त्यांच्यासाठी खेळ आयोजित केल्या जात असतात, जसं आपण म्हणतो शाळेमध्ये गॅदरिंग असतात। तसेच वार्षिक कार्यक्रम कंपन्या देखील करायला लागलेल्या आहे। कंपन्यांचे पण स्पोर्ट्स डे असतात, त्याच्यामध्ये कर्मचारी आपला खेळ खेळू शकतात, त्याच्यासाठी त्यांना वर्षभर प्रॅक्टिस करण्याची मुभा असते। त्यांच्यानंतर सहली काढल्या जातात। अशा प्रकारे कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी विविध सोयींची काय केली असते, उपलब्धता करून दिलेली असते। इथे आपला सेकंड चॅप्टर संपलेला आहे। कार्यालय अभिप्रेरणा हा चॅप्टर आपला आज इथे संपलेला आहे। याच्यानंतरचा आपला पुढचा चॅप्टर आहे कार्यालय वेतन प्रशासन। हा चॅप्टर आपण उद्यापासून सुरू करणार आहोत। हा आपला आहे तिसरा चॅप्टर आहे। हा आपला तिसरा चॅप्टर आहे, हा आपण आता उद्यापासून सुरू करूया।